नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राला एक शॉक बसलेला होता. तो पहाटेचा शॉक होता ज्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे शपथ घेतलेली होती. ते सरकार 80 तास टिकलेलं होतं. त्याच्यानंतर पुढे काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण सातत्यानं ही चर्चा होत होती, राष्ट्रवादी भाजपसोबत येणार का, अजित पवार भाजपसोबत येणार का. तो दिवस, तो क्षण आज अखेर आला. आज 2 जुलै 2023, जवळपास 3.5 वर्षानंतर अजित पवार हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेलेले आहेत. अर्थात त्यावेळीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये काही साम्य, काही फरक जरूर आहेत. यावेळी जी आमदारांची संख्या आहे ती 30च्या आसपास सांगितली जाते. सोबतच यावेळी केवळ अजित पवारांनी नव्हे तर त्यांच्यासोबत 9 मंत्र्यांनी थेट शपथविधी घेतलेला आहे. दिवसाढवळ्या शपथविधी घेतलेला आहे. शपथविधी झाला की लगेचच पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी आपली भूमिका सुद्धा अगदी जाहीरपणे, रोखठोकपणे सांगितलेली आहे. जर आमचा पक्ष शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर मग आम्ही भाजपसोबत का जाऊ शकत नाही, असा त्यांचा एकूण या सगळ्या आत्ताच्या पाठीमागचा प्लॅन जो आहे किंवा तशी भूमिका दिसतेय. सोबतच जे अजित पवार एरवी राज्याच्या राजकारणातले नेते मानले जात होते ते आपल्या या संपूर्ण भूमिकेला आता राष्ट्रीय एक परिमाण जे आहे ते देऊ पाहतायत. कारण जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आमचा पक्ष नागालँडमध्ये भाजपसोबत गेलेला आहे आणि पाटण्यामध्ये जी विरोधकांची बैठक झाली त्याचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. त्यांचं म्हणणं होतं की या राष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीने विरोधकांची एकी नाहीये. मोदींच्याच चेहऱ्यावरती विकास जो आहे तो देशाचा होतोय आणि एक प्रकारे जे महाराष्ट्राचे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते, सरकारला धारेवर धरणं ज्यांचं काम असतं, त्यांनी अचानकपणे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि लगेचच ते या सरकारचे गोडवे सुद्धा गाताना आपल्याला दिसलेले आहेत. इंटरेस्टिंग घडामोड आहे. पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला याचे अनेक पदर वेगवेगळ्या मार्गांनी उलगडून सांगावे लागणार आहेत, कारण ही खूप महत्त्वाची घटना आहे. पण आज आपण सुरुवात करूयात अत्यंत बेसिक मुद्द्यापासून, आणि तो मुद्दा आहे की मुळामध्ये राष्ट्रवादी फोडण्याची गरज भाजपला का वाटली. काही दिवसांपूर्वी शिवसेना फोडण्यात आलेली होती. शिवसेनेच्या बाबतीत ते का केलं गेलं हे आपल्याला माहिती आहे, कारण शिवसेना आणि भाजप हे एकत्रित निवडणूक लढलेले होते आणि एकत्रित निवडणूक लढल्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलेलं होतं. त्यामुळं साहजिकच आहे की शिवसेनेला याचा धडा शिकवण्यासाठी म्हणून कुठंतरी भाजपनं हे पाऊल उचललेलं होतं. नंतर अमित शहांनी एक जे वक्तव्य केलेलं होतं, सुरुवातीला जरी या सगळ्या बंडापासून भाजप स्वतःला वेगळं मानत होतं तरी त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं नंतर की जो कोणी आमच्याशी गद्दारी करेल त्याला धडा मिळावा म्हणून आम्ही हे कृत्य जे आहे ते केलेलं होतं. आता प्रश्न येतो मग की आता हे राष्ट्रवादी सोबत का घडलेलं आहे. मुळामध्ये आत्ता जर आपण महाराष्ट्राच्या विधानसभेची परिस्थिती बघितली तर भाजपचे जवळपास 105 आमदार आहेत. त्यांचे मित्रपक्ष पकडून अजून 115च्या आसपास ही सगळी स्थिती जाते. शिंदेंचे 40 आमदार आहेत आणि एक व्यवस्थित स्पष्ट बहुमत असलेलं हे सरकार आहे. म्हणजे जे वोटिंग झालं त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 162 लोकांची मतं या सरकारला मिळालेली होती, शिंदे फडणवीस सरकारला. आणि मग जर सरकार स्थिर आहे तर मग अजून एक टेकू, अजून एक गट आपल्यासोबत आणण्याची मुळामध्ये भाजपला गरज का वाटली, तर त्याचं थेट स्पष्ट उत्तर हे आहे की मुळामध्ये हे सगळं केलं गेलेलं आहे ते लोकसभेच्या जागा डोळ्यासमोर ठेवून. कारण भाजपला आणि विशेषतः भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना तो 42चा आकडा जो आहे तो वारंवार खुणावतो आहे. अशाच पद्धतीची ताकद आपली पुन्हा एकदा महाराष्ट्रातून कायम राहावी. कारण एक लक्षात घ्या की उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे लोकसभेच्या जागा असलेलं सगळ्यात मोठं राज्य आहे, 2 नंबरचं राज्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे विरोधकांच्या एकीच्या दरम्यान सुद्धा ही चर्चा होत होती की बिहार आणि महाराष्ट्र, बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्रित आलेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढतील तर भाजपचा तोटा होऊ शकतो, अशा पद्धतीचे सर्वे येत होते. आणि त्यामुळं हे जे केलं गेलेलं आहे ते पूर्णपणे
लोकसभा डोळ्यासमोर ठेवून केलं गेलेलं आहे. कारण आत्ता राज्यातली स्थिती तशी फारशी बदलणारी नव्हती. म्हणजे ठीक आहे, यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलंय किंवा मंत्रीपदसुद्धा दिली गेलेली आहेत, पण याची गरज भाजपला काय होती? ऑलरेडी त्यांचा एक मित्रपक्ष होता, 162चं संख्याबळ त्यांच्याकडे होतं, पण तरीसुद्धा त्यांना हे करावं लागलं. याचं उत्तर आहे लोकसभा. 2024ला पुन्हा तीच ताकद भाजपला किंवा मोदी शहांना हवी आहे आणि त्या दृष्टीने हे ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि मुद्दे पण बघा तुम्ही की अजित पवारांच्या या आजच्या भूमिकेची रचना जी करण्यात आली, त्यांना मोदींच्या नेतृत्वाचे गुणगान ते गात आहेत. मोदींच्या नेतृत्वामध्येच विकास होऊ शकतो, मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला जास्तीत जास्त फंड कसा मिळवून आणता येईल, यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. म्हणजे हे पण इंटरेस्टिंग आहे की 1 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या गटानं जेव्हा बंड केलेलं होतं, तेव्हा ते खापर निधीच्या बाबतीत अजित पवारांच्यावरती फोडत होते, पण आता पुन्हा तेच अजित पवार निधीचा मुद्दा उपस्थित करतायत. महाराष्ट्राला अधिकाधिक निधी मिळेल, मोदींच्या नेतृत्वात विकास कामं होतील आणि म्हणून आम्ही मोदींच्या नेतृत्वात सोबत काम करतोय, यासाठी हे पाऊल उचललं असं अजित पवार म्हणतायत. त्यामुळं म्हणजे रचना विधानसभेतली झाली, राज्याच्या राजकारणातलं बंड आहे, पण ते राष्ट्रीय मुद्दे याच्यामध्ये सांगितले जात आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं केवळ आणि केवळ, कारण म्हणजे या गोष्टीची चर्चा तर राजकीय वर्तुळामध्ये अनेकदा होतीच, महाविकास आघाडी अशा पद्धतीनं जर मजबूत उभी राहिली तर भाजपला फटका बसू शकतो आणि त्यामुळं एकतर महाविकास आघाडीच होऊ न देणं किंवा जर होत असेल तर ती अशा पद्धतीनं जितकी दुबळी बनवता येईल तितकी बनवणं हा भाजपचा प्लॅन असू शकतो. याच्या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या आणि नेमकं तशाच पद्धतीनं होताना दिसतंय. आत्ता हे राष्ट्रवादीत झालंय, एवढ्यावरतीच भाजपचं समाधान आहे की अजून काही लोकांची त्यांना गरज वाटते? काँग्रेसकडे सुद्धा त्यांचा मोर्चा वळतोय का काही लोकांच्या बाबतीत, हे सुद्धा आपल्याला अजून बघायचं आहे. पण एक नक्की आहे की या संपूर्ण आजच्या घडामोडीच्या, आणि याला बंडच म्हटलं पाहिजे, कारण सुरुवातीला हा प्रश्न होता किंवा तुमच्याही मनामध्ये प्रश्न असेल की शरद पवारांची भूमिका या सगळ्याबद्दल काय होती नेमकी. दोन्ही पत्रकार परिषदा जर बघितल्या, अजित पवारांची आणि पाठोपाठ शरद पवारांची, तर हे स्पष्ट झालेलं आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शरद पवारांचा भाजपसोबत जाण्यास पाठिंबा नाहीये. जे लोक गेलेले आहेत त्यांनी पक्षाच्या धोरणाशी विसंगत असं वर्तन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होईल असं शरद पवार म्हणतायत. आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अजित पवारांना हा प्रश्न विचारला गेला होता की शरद पवारांचा या निर्णयाला पाठिंबा आहे का, तेव्हा थेटपणे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, सगळे म्हणजे सगळे असं त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सांगितलेलं आहे. पण शरद पवारांनी एक स्पष्ट केलं की म्हणजे त्यांनी टोला पण मारला की कदाचित त्यांचे वरिष्ठ जे आहेत ते वेगळे असतील. त्यामुळं एक दिसतंय की शरद पवारांचा या निर्णयाला पाठिंबा नाही आहे. अजित पवारांनी हे जे पाऊल उचललं त्याच्या संदर्भातली नेपथ्य रचना ते गेल्या काही दिवसांपासून करतच होते. एप्रिल महिन्यामध्ये अचानक पद्धतीनं ज्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या अजित पवारांच्या बाबतीत, त्या सगळ्याच काही अनाठायी नव्हत्या, काहीतरी शिजत होतं. याचा प्रत्यय आता या निमित्तानं येतोय. तेव्हा असं म्हटलं जात होतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं एक ऑप्शन राष्ट्रवादीचा भाजप ठेवतेय का, तशी चर्चा होती. मग नंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. निकालानंतर जरी सरकार वाचलेलं असलं तरी अजूनही पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आपल्याला सुप्रीम कोर्टाचं या सगळ्या सरकारला, म्हणजे आधीच्या शिंदे आणि त्यांच्या बंडाला अभय आहे की नाही सुप्रीम कोर्टाचं, हे स्पष्ट होत नाहीये. आणि त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचं हे पाऊल बघायला पाहिजे. अजित पवारांनी सगळ्यात इंटरेस्टिंग, म्हणजे काहीतरी चालू आहे याची सगळ्यात मोठी झलक कुठे आली होती तर राष्ट्रवादीच्या 20 जूनच्या कार्यक्रमामध्ये, जेव्हा जाहीर व्यासपीठावरती अजित पवारांनी हे सांगितलेलं होतं की मला संघटनेतलं पद द्या, मला या जबाबदारीतून विरोधी पक्षनेत्या पदाच्या मुक्त करा आणि मला संघटनेत पद द्या, अशा पद्धतीनं जाहीर व्यासपीठावरती मागणी करून एक प्रकारे ते ब्लॅकमेलिंगच करत होते आणि आपल्यावरच्या अन्यायाची कुठंतरी ती नेपथ्य रचना करत होते, असंच आता म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार जो आहे राज्याचा, तो 1 वर्ष रखडलेला होता. अगदी 30 जूनला 1 वर्ष पूर्ण झालं एकनाथ शिंदे यांच्या सरकारला, पण तरीसुद्धा त्याचं सेलिब्रेशन कुठं दिसत नव्हतं. शिंदेंचे 9, त्याच्यानंतर भाजपचे 9 आणि नेमके आज राष्ट्रवादीचे पण 9, म्हणजे 3ही पक्षांचे समसमान असे 27 मंत्री जे आहेत ते या कॅबिनेटमध्ये आहेत.
शिंदेंच्या उरलेल्या लोकांना नेमकं मंत्रिपद कधी मिळणार याच्याबद्दलच्या चर्चा चालू होत्या, पण त्यांना आता प्रतीक्षा करावी लागेल असं दिसतंय, कारण त्याच्या आधीच अजित पवार आणि त्यांच्या गटाचा नंबर जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे. आणि अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा अनेकदा असं झालेलं आहे की ते या निर्णयापर्यंत यायचे, तिथून माघारी जायचे. म्हणजे आपण पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काय झालं होतं ते आपल्याला माहिती आहे की अचानकपणे चलबिचल झाली होती त्यांची आणि ते परत आलेले होते. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की ओपन पद्धतीनं मतदान घ्यायला लावलं सुप्रीम कोर्टानं, त्या निर्णयाचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप प्रभाव जो आहे तो पडलेला होता. आणि या पार्श्वभूमीवरती आता यावेळचं बंड जे आहे ते नेमकं शरद पवार कसं मोडून काढतायत हे बघावं लागेल. मगाशी थोड्या वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी असं म्हटलं पुन्हा एकदा की आपल्यासाठी हा प्रकार जो आहे तो नवीन नाही आहे, मला त्याची चिंता नाही आहे, मला जे सोडून गेलेले आहेत त्यांच्या भवितव्याची चिंता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच त्यांनी हे पण स्पष्ट केलं की आम्ही जनतेमध्ये जाणार, म्हणजे अगदी उद्यापासून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन करणार आणि त्याच्यानंतर राज्यभरामध्ये जितकं शक्य आहे तितकं मी फिरेन असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. आता अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. म्हणजे या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे 2 उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक गटाचे, प्रत्येक पक्षाचे 9 कॅबिनेट मंत्री, अशा पद्धतीची रचना जी आहे ती आता झालेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा याच्यामुळं अस्वस्थता वाढू शकेल, कारण यातले अनेक आमदार जे आहेत ते स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादीशी लढत असतात. म्हणजे बंडाचं सगळं वैचारिक अधिष्ठान निर्माण करताना ते लोक हेच सांगत होते की बाळासाहेबांचा विचार पुढं नेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं सरकार आम्हाला मंजूर नाही आणि म्हणून आम्ही हे क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे. पण जर आता राष्ट्रवादीच सोबत आलेली आहे तर मग आता शिंदे गटाकडनं नेमकं काय म्हटलं जाईल हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. राष्ट्रवादीच्या दृष्टीने सुद्धा हा खूप महत्त्वाचा प्रश्न असेल. 2-3 निरीक्षणं खूप महत्त्वाची आहेत. जे लोक अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे अजित पवारांचा एक गट आहे, ते लोक जातील असं म्हटलं जातच होतं, पण काही नावं खूप इंटरेस्टिंग आहेत. दिलीप वळसे पाटील, त्याच्यानंतर छगन भुजबळ, रामराजे नाईक निंबाळकर, ही नावं अशी आहेत की जी एरवी शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत असं म्हटलं जायचं, पण ती नावं आज आपल्याला अजित पवारांच्या सोबत दिसत आहेत. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट, ज्या लोकांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, ईडीच्या कारवाया सुरू होत्या, त्या लोकांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये शपथ आहे. हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अजित पवार पण स्वतःमध्ये त्याच्यामध्ये आहेतच. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ज्या प्रफुल्ल पटेल यांना काही दिवसांपूर्वी कार्याध्यक्ष म्हणून शरद पवारांनी नेमलेलं होतं, पक्षातलं दुसरं मोठं पद दिलेलं होतं, ते प्रफुल्ल पटेल सुद्धा आज या संपूर्ण बंडाच्या दरम्यान अजित पवारांच्या सोबत दिसत होते. काही खासदार सुद्धा आहेत. म्हणजे जर 4 खासदार आहेत राज्यामध्ये तर त्यापैकी 2 खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे, हे 2 खासदार म्हणजे जवळपास निम्मे खासदार हे आज त्या बंडाच्या वेळी अजित पवारांच्या सोबत होते. त्यामुळं जे शिवसेनेच्या बाबतीत झालं की ही फूट केवळ राज्याच्या पातळीवरती नाहीये तर ही राष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी उभी फूट आहे पक्षातली. असे दावे आता केले जातील का? निवडणूक चिन्ह नेमकं राष्ट्रवादीचं कुणाला मिळणार? हे सगळे प्रश्न खरं तर या सगळ्या कोर्ट केसेसला आपण गेल्या वर्षभरापासून सामोरं गेलेले आहोत. त्याचा अगदी काथ्याकूट पाडलेला आहे सगळ्या गोष्टींचा. त्याच गोष्टी आता नव्यानं सुरू होणार का याची आता उत्सुकता असेल. पण आज या निमित्तानं आपण एक फक्त बेसिक गोष्टींची चर्चा करूयात. पुन्हा आपण काही नव्या मुद्द्यांसह भेटूच. पण याचा विचार करा की जो भाजप 105 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांनी आधी एकनाथ शिंदेंना म्हणजे शिवसेनेला फोडून 40 आमदार सोबत घेतले. असं असताना त्यांना अजून एक गट आपल्यासोबत आणावा असं का वाटलं? राज्यामध्ये तर स्थिर सरकार आहे त्यांचं. मग असं असताना अजून एक पक्ष फोडण्याची गरज त्यांना का पडली? महाराष्ट्राच्या राजकारणामधले ठाकरे आणि पवार ही 2 मोठी नावं होती. या दोनही शक्तीस्थळांच्या वरती भाजपनं केलेला हा सर्वात मोठा हल्लाबोल आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत सिंपथीची चर्चा होती, त्याच्यामध्ये आता शरद पवारांच्या सिंपथीची चर्चा होईल. आणि दुसरी म्हणजे
उद्धव ठाकरे ही सिंपथी गेन करण्यामध्ये किती ऍक्टिव्ह होते हा एक वेगळा भाग, पण शरद पवारांनी डिक्लेअर केलंय की मी उद्यापासून राज्यभरामध्ये जाणार. या सगळ्याचे परिणाम पडसाद नेमके पुढच्या काही दिवसांमध्ये कसे घडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल. बऱ्याच गोष्टी आता पुढच्या काही काळामध्ये घडणार आहेत, पुन्हा ते सगळे नवीन वाद सुरू होणार आहेत. पण आज जे घडलेलं आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. आज अगदी सकाळीच अजित पवारांनी बैठक बोलवलेली होती आमदारांची. त्याच बैठकीच्या दरम्यान हा निर्णय झाला. या बैठकीला सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंना जेव्हा याचा अंदाज आला त्याच्यानंतर त्या बाहेर पडल्या. ज्यावेळी त्या बाहेर पडल्या त्याचवेळी नेमकी शरद पवारांची मग नंतर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार आणि इतर सगळे नेते जे आहेत ते राजभवनाच्या दिशेने गेले आणि हा शपथविधी झाला. महाराष्ट्राच्या राजकारणामधलं हे चित्र म्हणजे आता कुणीच कुणासोबत जायचं उरलेलं नाहीये. विचारधारा किंवा इतर ज्या आपण पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत बोलतो त्या सगळ्याला अक्षरशः खुंटीवर टांगून आता हे सगळं राजकारण चालू आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि तात्कालिक कारणं बघून हे सगळं केलं जातंय का? आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की 2019 ते 24 खूप वादळी कालखंड म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये गणला जाईल आणि त्या दृष्टीनं दोन मोठे प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी सुद्धा आता फोडली गेलेली आहे. काय भविष्यात होणार? अशा पक्ष फोडण्यातून भाजप स्वतःला वाढवू शकणार की त्याचं वेगळं उत्तर जनता देईल हे आपल्याला नंतर कळेल. पण आज जे घडलं ते इंटरेस्टिंग आहे. राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो आता शरद पवार 83व्या वर्षी पुन्हा बांधणार का? कशा पद्धतीनं टिकवणार? आणि नेमकं आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समीकरणं कशी होत आहेत हे देखील आपल्याला पुढच्या काही काळामध्ये बघावं लागेल. बऱ्याच काही गोष्टी आता पुन्हा घडणार आहेत, त्याच्यासाठी आपण भेटत राहूच. पण आज जे घडलं त्याच्या संदर्भात तातडीनं तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.